आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। पवित्र भगवत गीताजीचे ज्ञान कोणी सांगितले? पवित्र गीताचे ज्ञान त्यावेळी सांगितले गेले जेव्हा महाभारताचे युद्ध होणार होते आणि अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिलेला होता। युद्ध का होणार होते? या युद्धाला धर्मयुद्धाची संज्ञा देखील दिली जाऊ शकत नाही, कारण तो दोन परिवारांमधील संपत्तीच्या वाटणीचा विषय होता। कौरव आणि पांडव यांच्यात संपत्तीची वाटणी होत नव्हती। कौरवांनी पांडवांना अर्धे राज्य देण्यास नकार दिलेला होता। दोन्ही पक्षात मध्यस्थी करण्यासाठी प्रभू श्रीकृष्ण 3 वेळा शांतिदूत बनून गेले, परंतु दोन्ही पक्ष आपापल्या हट्टावर अडून बसले। युद्धापासून होणाऱ्या हानीची माहिती देऊन श्रीकृष्ण म्हणाला की न जाणे किती बहिणी विधवा होतील, न जाणे किती बालके अनाथ होतील, महापापाशिवाय काही मिळणार नाही। युद्धामध्ये न जाणो कोण मरेल आणि कोण वाचेल। श्रीकृष्ण जेव्हा तिसऱ्या वेळी वाटाघाटी करण्यासाठी गेले तेव्हा दोन्ही पक्षांनी एवढे राजा आमच्या पक्षामध्ये आहेत असे सांगत आपापल्या पक्षाच्या राजांच्या सेनेसह सूचीपत्र दाखवले। दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर तटस्थ आहेत, दोघेही युद्धाला सज्ज झाले आहेत। हे पाहिल्यावर श्रीकृष्णाने असा विचार केला की वाटाघाटीसाठी आणखी एक डाव आहे, तो देखील आज आपण येथे खेळून बघूया। त्याने विचार केला की पांडव माझे संबंधी असल्यामुळे श्रीकृष्णाची बहीण सुभद्राचा विवाह अर्जुनाशी झालेला होता। ते आपली जिद्द सोडत नाहीत, यामुळे आपण त्यांच्याबरोबर आहे असे समजून त्यांचाच विजय होईल असे तर त्यांना वाटत नसेल ना। त्यावेळी श्रीकृष्णाने स्पष्ट केले की या युद्धात एका बाजूला माझी सर्व सेना असेल आणि दुसऱ्या पक्षात मी असेन। तसेच मी वचनबद्ध होतो की या युद्धात मी शस्त्र हाती धरणार नाही। श्रीकृष्णाच्या या घोषणेने पांडवांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांना वाटले की आता आपला पराजय निश्चित आहे। असा विचार करून 5ही पांडव विचार विनिमय करण्यासाठी सभेतून बाहेर आले। काही वेळानंतर त्यांनी श्रीकृष्णाला बाहेर येण्याची विनंती केली। श्रीकृष्णाची बाहेर येतात पांडव म्हणाले की हे भगवान, आम्हाला फक्त 5 गावे मिळवून द्या। युद्ध करण्याची आमची इच्छा नाही, यातून आमची इज्जत राहील आणि युद्ध होऊ नये अशी आपली इच्छाही आहे, त्यामुळे युद्ध देखील टळेल। पांडवांच्या या निर्णयाने श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले व विचार केला, वाईट वेळ टळली। सभेमध्ये केवळ कौरव व त्यांचे समर्थक शिल्लक होते। कृष्ण म्हणाले की दुर्योधन, युद्ध टळले आहे, माझी हीच मनापासून इच्छा होती। तुम्ही पांडवांना 5 गावे द्या। ते म्हणत आहेत की आम्ही युद्ध करू इच्छित नाही। दुर्योधन म्हणाला की पांडवांसाठी सुईच्या टोका एवढीही जमीन नाही, जर त्यांना ती पाहिजे असेल तर युद्धासाठी कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये यावे। या वक्तव्याने श्रीकृष्णजी नाराज होऊन म्हणाले, दुर्योधना, तू मनुष्य नाही, राक्षस आहेस। कोठे अर्धे राज्य आणि कोठे 5 गावे? माझे म्हणणे ऐक, त्यांना 5 गावे देऊन टाक। श्रीकृष्ण यांच्या या वक्तव्यावर नाराज होऊन दुर्योधनाने सभेमध्ये उपस्थित योद्ध्यांना श्रीकृष्णास पकडून कारागारामध्ये बंदिस्त करण्याची आज्ञा केली। त्यासर्षी योद्ध्यांनी श्रीकृष्णजींना 4ही बाजूंनी घेरले। श्रीकृष्णाने आपले विराट रूप दाखवले, त्यामुळे उपस्थित सर्व योद्धे व कौरव भयभीत होऊन आसनांच्या खाली लपले। श्रीकृष्णजींच्या शरीराच्या तेजामुळे त्यांचे डोळे बंद झाले। श्रीकृष्णजी तेथून बाहेर पडले। या विचार करू, वरील विराट रूप दाखवण्याचे प्रमाण गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित संक्षिप्त महाभारत यामध्ये प्रत्यक्ष आहे। जेव्हा कुरुक्षेत्राच्या मैदानावर पवित्र गीताचे ज्ञान ऐकवताना 11व्या अध्यायातील 32वा श्लोक गीता सांगणारा प्रभू म्हणतो की अर्जुना, मी वाढलेला काल आहे, आता सर्व लोकांना खाण्यासाठी प्रकट झालो आहे। जरा विचार करा की श्रीकृष्णजी तर अगोदरच अर्जुनजींच्या सोबत होते। जर श्रीकृष्णजी पवित्र गीताचे ज्ञान सांगत होते तर मी आता प्रकट झालो आहे असे म्हटले नसते। श्रीकृष्णजी काल नव्हते, केवळ त्यांच्या दर्शनाने मनुष्य, पशु, गाय वगैरे प्रसन्न भावनेने श्रीकृष्णजींजवळ येऊन प्रेम मिळवत असत। त्यांच्या दर्शनाशिवाय गोपिकांचे खाणेपिणे बंद व्हायचे। म्हणूनच काल ही कोणी अन्य शक्ती आहे। तो श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये प्रेतवत म्हणजे भूतासारखा प्रवेश करून पवित्र श्रीमद भगवत गीतेच्या ज्ञानरूपामध्ये 4ही पवित्र वेदांचा सार सांगत आहे। त्याचे 1000 हात आहेत। श्रीकृष्णजी श्री विष्णूजींचा अवतार होते, ज्यांचे 4 हात आहेत।
नंतर 11व्या अध्यायातील श्लोक 21 व 46 मध्ये अर्जुन म्हणत आहे की भगवान, आपण तर ऋषी, देवता व सिद्ध पुरुषांनाही खात आहात, जे आपलेच गुणगान पवित्र वेदांच्या मंत्रांद्वारे करत आहेत, तसेच आपल्या जीवन रक्षेसाठी मंगल कामना करत आहेत. काही जण आपल्या दातांमध्ये लटकत आहेत, तर काही जण आपल्या मुखाचा घास बनलेले आहेत. हे सहस्त्रबाहू अर्थात 1000 हात असणाऱ्या भगवंता, आपण आता आपल्या त्याच चतुर्भुज रूपामध्ये यावे. आपले विक्राळ रूप पाहून माझा धीर सुटत आहे. पवित्र गीता अध्याय 11 श्लोक 47 मध्ये बोलणारा प्रभू काल म्हणत आहे की हे अर्जुन, हे माझे खरे काल रूप आहे, जे तुझ्या व्यतिरिक्त आधी कोणीही पाहिलेले नाही. उपरोक्त विवरणावरून एक तथ्य तर असे सिद्ध होते की कौरवांच्या सभेमध्ये श्रीकृष्णाने विराट रूप दाखवले होते आणि इथे युद्धाच्या मैदानात काल ब्रह्मने श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये प्रेतवत प्रवेश करून विराट रूप दाखवले. नाहीतर असे म्हणाला नसता, तुझ्या व्यतिरिक्त पूर्वी हे रूप कोणीही पाहिलेले नाही. कारण श्रीकृष्णजींनी आपले विराट स्वरूप यापूर्वी कौरवांच्या सभेत दाखवले होते. दुसरे असे सिद्ध होते की पवित्र गीता बोलणारा काल ब्रह्म ज्योतिनिरंजन आहे, श्रीकृष्णजी नाही. कारण श्रीकृष्णजी अगोदर कधी म्हटले नाही की मी काल आहे व नंतरही कधी म्हटले नाही की मी काल आहे. श्रीकृष्णजी काल असू शकत नाहीत. श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी दूर दूरचे स्त्री पुरुष तडपत असत. टीप: विराट रूप म्हणजे काय? विराट रूप दिवसा किंवा चांदण्या रात्री जेव्हा आपल्या शरीराची सावली छोटी म्हणजेच शरीरा एवढी किंवा शरीरापेक्षा थोडी मोठी असेल, त्या सावलीच्या छातीच्या जागी 2 मिनिटांपर्यंत एकटक पहा. डोळ्यातून पाणी आले तरी. त्यानंतर समोर आकाशाकडे पहा. तुम्हाला तुमचेच विराट रूप दिसेल, जे पांढऱ्या रंगाच्या आकाशाला स्पर्श करत असेल. अशा प्रकारे प्रत्येक मानव आपले विराट रूप राखतो. परंतु ज्यांची भक्तीची शक्ती जास्त होते, त्यांचे तेज तितकेच अधिक होत जाते. अशा प्रकारेच श्रीकृष्णजीही आपल्या पूर्व भक्तीच्या शक्तीने सिद्धियुक्त होते. त्यांनीही आपल्या सिद्धशक्तीद्वारे आपले विराट रूप प्रकट केले, जे काल ब्रह्मच्या तेजोमय शरीरापेक्षा विराट रूप कमी तेजोमय होते. तिसरी गोष्ट ही सिद्ध होते की पवित्र गीता बोलणारा प्रभू काल सहस्रबाहू अर्थात 1000 हात असलेला आहे आणि श्रीकृष्णजी तर श्री विष्णूजींचा अवतार आहेत, जे 4 भुजायुक्त आहे. श्रीकृष्णजी 16 कलायुक्त आहे, तर श्री ज्योतिनिरंजन काल भगवान 1000 कलायुक्त आहे. बल्ब 60 वॅटचा असो, 100 वॅटचा किंवा 1000 वॅटचा, सर्वच बल्ब प्रकाशमान होतात, परंतु त्यात मोठा फरक असतो. ठीक अशाच प्रकारे दोन्ही प्रभूंची शक्ती व विराट रूपाचे तेज भिन्न स्वरूपाचे होते. हे तत्वज्ञान प्राप्त होण्यापूर्वी जे गीताजींचे ज्ञान समजवणारे महात्माजी होते, त्यांना हा दास म्हणजे रामपाल दास प्रश्न करत होता की आधी श्रीकृष्णजी 3 वेळा शांतीदूत बनून गेले होते. त्यावेळी म्हणाले होते की युद्ध करणे महापाप आहे. जेव्हा अर्जुनाने स्वतः युद्धाला नकार देत म्हटले होते की हे देवकी नंदन, युद्ध करण्याची माझी इच्छा नाही. समोर उभे असलेले स्वजन, नातेवाईक व सैनिकांचा विनाश पाहून मी असा दृढ निर्णय घेतला आहे की मला 3ही लोकीचे राज्य प्राप्त झाले तरीही मी युद्ध करणार नाही. माझी तर अशी इच्छा आहे की मी निशस्त्र असताना दुर्योधन आणि त्याच्या समर्थकांनी माझ्यावर बाणांचा वर्षाव करून मारून टाकावे, जेणेकरून माझ्या मृत्यूने युद्धामध्ये होणारा विनाश टळेल. हे श्रीकृष्ण, युद्धापेक्षा भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणे मला योग्य वाटते. हे कृष्ण, स्वजनांना मारून माझ्या पदरात पापच पडणार आहे. माझी बुद्धी आता चालत नाही. आपण आमचे गुरु आहात, मी आपला शिष्य आहे. आपण जो आमच्या हितामध्ये असेल तोच सल्ला द्या. परंतु मला असे वाटत नाही की आपला कोणताही सल्ला मला युद्धास राजी करू शकेल, अर्थात मी युद्ध करणार नाही. प्रमाण पवित्र गीताजी अध्याय 1 श्लोक 31 ते 39, 46 आणि अध्याय 2 श्लोक 5 ते 8. नंतर श्रीकृष्णजींमध्ये प्रवेशित काल वारंवार सांगत आहे की अर्जुन, भित्रा बनू नकोस, युद्ध कर. युद्धामध्ये मारला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल किंवा युद्ध जिंकून पृथ्वीवर राज्य करशील, असे बरेच काही सांगून असा भयंकर विनाश घडवून आणला, जो आजपर्यंतच्या संत महात्मे व सभ्य लोकांच्या चरित्रामध्ये शोधूनही सापडत नाही. त्यावेळी ते अज्ञानी गुरु निमहकीम म्हणत होते की
अर्जुन क्षत्रिय धर्माचा त्याग करत होता, त्यामुळे क्षत्रियत्वाला हानी पोहोचली असती व शूरवीरतेचा कायमचा नाश झाला असता. अर्जुनाकडून क्षत्रिय धर्माचे पालन व्हावे यासाठी हे महाभारताचे युद्ध श्रीकृष्णजींनी घडवून आणले होते. सुरुवातीला मी या नादान कथा ऐकून गप्प बसायचो, कारण मला स्वतःला ज्ञान नव्हते. आता पुन्हा विचार करा, भगवान श्रीकृष्णजी स्वतः क्षत्रिय होते. कंसवधानंतर अग्रसेनजींनी मथुरेचा राज्यकारभार आपले नातू श्रीकृष्ण यांच्याकडे सांभाळण्यास दिला. एक दिवस नारदजींनी श्रीकृष्णाला सांगितले की जवळच एक गुहेमध्ये सिद्धियुक्त राक्षस राजा मुचकंद झोपलेला आहे. तो 6 महिने झोपतो व 6 महिने जागा राहतो. जागा झाल्यानंतर तो 6 महिने युद्ध करतो, पण 6 महिने निद्रावस्थेत असताना जर कोणीही त्याचा निद्राभंग केला तर त्याच्या डोळ्यातून अग्निबाण सुटतात व समोरची व्यक्ती मृत्यू पावते. त्यामुळे आपण सावधान राहा, असे सांगून श्री नारदजी निघून गेले. काही कालावधी गेल्यानंतर लहान वयातच श्रीकृष्णजींना मथुरेच्या सिंहासनावर विराजमान केलेले पाहून काल्यवन नावाच्या राजाने 18 करोड सेना घेऊन मथुरेवर आक्रमण केले. श्रीकृष्णजींनी पाहिले की शत्रूचे सैन्य अफाट आहे. जर युद्ध झाले तर किती सैनिक मृत्युमुखी पडतील कोण जाणे. काल्यवन याचा वध मुचकंदाकडून का घडवून आणू नये असा विचार करून भगवान श्रीकृष्णजींनी काल्यवनास युद्धाचे आव्हान दिले आणि युद्धभूमी सोडून क्षत्रिय धर्मास विसरून विनाश टाळणे आवश्यक जाणून पळून गेले. त्यांनी त्या गुहेमध्ये प्रवेश केला जेथे मुचकंद निद्रावस्थेत होता. मुचकंदच्या शरीरावर आपले पितांबर टाकून श्रीकृष्णजी गुहेमध्येच लपून बसले. पाठोपाठ काल्यवनेही त्या गुहेमध्ये प्रवेश केला. मुचकंदा श्रीकृष्ण समजून त्याने त्याचा पाय पकडून फिरवला आणि म्हणाला की घाबरटा, तू लपून बसलास म्हणून मी तुला थोडा सोडणार आहे. वेदनेने मुचकंदाचा निद्राभंग झाला. त्याच्या नेत्रातून अग्निबाणाचा वर्षाव झाला आणि त्यातच काल्यवन मृत्युमुखी पडला. काल्यवनाचे सैनिक मंत्री आपल्या राजाचा मृतदेह घेऊन परत निघून गेले, कारण युद्धामध्ये राजाचा मृत्यू ही सैन्याची हार मानली जाते. परत जाताना मात्र ते असे सांगून गेले की हे श्रीकृष्ण, नवीन राजाची नियुक्ती करून आम्ही लवकरच परत येऊ. आम्ही आता तुला सोडणार नाही. श्रीकृष्णजीने आपला मुख्य अभियंता श्री विश्वकर्माजीस बोलावून सांगितले की असे एखादे स्थान तत्काळ शोधा ज्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र असेल आणि आत जाण्यासाठी एकाच बाजूने वाट असेल. तेथे लवकरात लवकर एक द्वारिका म्हणजे एक द्वार असणारी नगरी तयार करा. आम्ही तत्काळ येथून प्रस्थान करू. हे मूर्ख लोक येथे आम्हाला आनंदाने जगू देणार नाहीत. श्रीकृष्णजी एक चांगले आत्मा आणि युद्धविरोधी होते. आपल्या क्षत्रियत्वाला देखील दावावर लावून त्यांनी युद्ध टाळले. तेच श्रीकृष्णजी आपल्या प्रिय सगळ्या सोयऱ्यांना युद्ध करण्याचा चुकीचा आणि वाईट सल्ला देतील काय? आणि स्वतः युद्ध न करण्याचे वचन घेणारे दुसऱ्याला युद्ध करण्यासाठी प्रेरणा देऊ शकतील का? अर्थात कधीच नाही. भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये स्वतः श्री विष्णूजीच अवतार धारण करून आलेले होते. एकदा श्री भृगु ऋषींनी आरामात बसलेल्या भगवान श्री विष्णूजी म्हणजे श्री कृष्णजी यांच्या छातीवर लाथ मारली. तरीही श्री भृगु ऋषीजींच्या पायास कुरवाळत श्री विष्णूजी प्रेमाने म्हणाले की हे ऋषीवर, आपल्या कोमल पायास जखम तर झाली नाही ना? कारण की माझी छाती कठीण दगडासारखी आहे. जर श्री विष्णूजी म्हणजेच श्री कृष्णजी युद्धप्रिय असते तर त्यांनी सुदर्शन चक्राने श्री भृगुजींचे इतके तुकडे केले असते की त्यांची मोजदाद देखील करता आली नसती. यातील वास्तव हेच आहे की काल भगवान जो 21 ब्रह्मांडांचा प्रभू आहे त्याने प्रतिज्ञा केलेली आहे की मी आपल्या देहयुक्त मानव सदृश आपल्या वास्तविक रूपामध्ये सर्वांसमक्ष येणार नाही. त्यानेच सूक्ष्म शरीर धारण करून प्रेताप्रमाणे श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि पवित्र गीतेतील योग्य ज्ञान म्हणजेच वेदांचा सार तर सांगितलाच, परंतु युद्ध करवण्यासाठी क्लुप्ती योजनेमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. कालब्रह्म कोण आहे हे समजून घेण्यासाठी याच पुस्तकामधील सृष्टीरचना या विषयात ऐका. जोपर्यंत महाभारताचे युद्ध चालू होते तोपर्यंत ज्योतिनिरंजन कालब्रह्म क्षरपुरुष श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये प्रवेश करून राहिला. तसेच युधिष्ठिराला खोटे बोलायला लावले की अश्वत्थामा मरण पावला, भीमाच्या नातवाचे व घटोत्कचाचा पुत्र बब्रुभांचे शिर कापले, स्वतः रथाचे चाक शस्त्ररूपाने उचलले. हा सर्व काल ब्रह्मने केलेलाच उपद्रव होता.
प्रभू श्रीकृष्णजींचा नाही. महाभारताचे युद्ध समाप्त होताच काल भगवान श्रीकृष्णजींच्या शरीरातून निघून गेला. श्रीकृष्णजींनी युधिष्ठिराला इंद्रप्रस्थाला म्हणजे दिल्लीला सिंहासनावर बसवून स्वतः द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अर्जुनाने व इतरांनी त्यांना प्रार्थना केली की, हे श्रीकृष्णजी, तुम्ही आमचे पूज्य गुरुदेव आहात. आम्हाला एखादा सत्संग ऐकवून जावे, ज्या आधारे आम्ही आपल्या सद्वचनावर चालून आमचे आत्मकल्याण करू शकू. ही प्रार्थना स्वीकारून श्रीकृष्णजींनी तिथी, वेळ व स्थान निश्चित केले. निश्चित तिथीला अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की, प्रभू, आज तेच पवित्र गीतामधील ज्ञान जसेच्या तसे ऐकवा, कारण मी बुद्धिदोषाने ते विसरून गेलो आहे. त्यावेळी श्रीकृष्णजी म्हणाले की, हे अर्जुना, तू निश्चितच मोठा श्रद्धाहीन आहेस. तुझी बुद्धी चांगली नाही. असे पवित्र ज्ञान तू का विसरलास? त्यानंतर श्रीकृष्णजी म्हणाले की, आता ते पूर्ण गीता ज्ञान मी सांगू शकणार नाही, कारण मला त्याचे ज्ञान नाही. त्यावेळी तर मी योगयुक्त होऊन बोललो होतो. येथे विचार करण्यासारखा विषय हा आहे की जर भगवान श्रीकृष्णजी युद्धाच्या वेळी योगयुक्त होऊ शकतात, तर शांती समयी योगयुक्त होणे त्यांना कठीण नव्हते. जसे की श्री व्यासजींनी त्याच पवित्र गीताचे ज्ञान अनेक वर्षांनंतर जसेच्या तसे लिपिबद्ध केले. त्यावेळी ब्रह्म काल ज्योतिनिरंजनने श्री व्यासजींच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि पवित्र श्रीमद भगवद्गीता त्यांच्याकडून लिपिबद्ध करवून घेतली, जी आता आपल्या करकमळांमध्ये आहे. प्रमाणासाठी संक्षिप्त महाभारत पृष्ठ नंबर 667 व जुन्या पुस्तकातील पृष्ठ नंबर 1531 वर. न शक्यम तन्मया भूयस्तथा वक्तुम शेषतः परम हि ब्रह्म कथितम योगयुक्तेन तन्मया. महाभारत आश्रव 1612-13. भगवान म्हणाले, ते सर्वच्या सर्व त्याच रूपामध्ये पुन्हा सांगणे आता माझ्या क्षमतेची गोष्ट नाही. त्यावेळी मी योगयुक्त होऊन परमात्म तत्वाचे वर्णन केले होते. संक्षिप्त महाभारत द्वितीय भागातील पृष्ठ नंबर 1531 वरून साभार. श्रीकृष्णाचे अर्जुनाला गीताचा विषय विचारणे. सिद्ध महर्षी वैशंपायन व काश्यप यांचा संवाद. पांडुनंदन अर्जुन श्रीकृष्णासोबत असल्यामुळे अत्यंत प्रसन्न होते. अर्जुनाने एक वेळ त्या रमणीय सभेकडे नजर टाकून भगवान श्रीकृष्णाला हे वचन म्हटले की, देवकीनंदन, जेव्हा युद्धाची वेळ होती त्यावेळी मला आपल्या महात्म्याचे ज्ञान आणि ईश्वरीय स्वरूपाचे दर्शन झालेले होते. परंतु केशव, आपण स्नेहाने प्रथमतः मला जो ज्ञानाचा उपदेश केलेला होता तो सर्व आता बुद्धिदोषाने विसरलो आहे. तो विषय ऐकण्याची माझ्या मनामध्ये वारंवार उत्कंठा निर्माण होत आहे. इकडे तुम्ही लवकरच द्वारिकेला जाणार आहात, म्हणून तो सर्व विषय मला पुन्हा ऐकवा. वैशंपायनजी म्हणतात, अर्जुनाच्या या बोलण्यावर वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी भगवान श्रीकृष्णाने त्याला छातीशी लावून असे उत्तर दिले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, त्यावेळी मी तुला अत्यंत गोपनीय विषयाचे श्रवण करविले होते. आपला स्वरूपभूत धर्म सनातन पुरुषोत्तम तत्वाचा परिचय दिलेला होता आणि शुक्ल कृष्ण गतीचे निरूपण करत नित्य लोकांचेही वर्णन केले होते. परंतु तू आपल्या अज्ञानामुळे तो उपदेश लक्षात ठेवला नाहीस. हे जाणून मला अत्यंत खेद वाटतो. त्या गोष्टींचे आता पूर्णपणे स्मरण होणे संभव वाटत नाही. पांडुनंदन, निश्चितच तू अत्यंत श्रद्धाहीन आहेस. तुझी बुद्धी योग्य वाटत नाही. आता मला तो उपदेश जसाच्या तसा पुन्हा सांगणे कठीण आहे, कारण त्यावेळी मी योगयुक्त होऊन परमात्म तत्वाचे वर्णन केलेले होते. अधिक माहितीसाठी संक्षिप्त महाभारताचा दुसरा भाग वाचा. विचार करा, वरील महाभारताच्या लेखांच्या व श्री विष्णू पुराणाच्या लेखांच्या व श्रीमद भगवद्गीताजींच्या लेखांच्या प्रमाणांनी हे सिद्ध झाले आहे की श्रीकृष्णजींनी श्रीमद भगवद्गीताचे ज्ञान सांगितलेले नाही. हे तर कालरूपी ब्रह्म ज्योती निरंजन अर्थात महाविष्णूजींनी प्रेतवश श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये प्रवेश करून सांगितले होते. अन्य प्रमाण 1. श्री विष्णू पुराण, गीता प्रेस, गोरखपूर येथून प्रकाशित, चतुर्थ अंश, अध्याय 2, श्लोक 26, पृष्ठ 233 वर विष्णूजी महाविष्णू अर्थात कालरूपी ब्रह्म यांनी देव व राक्षसांच्या युद्धाच्या वेळी देवतांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून म्हणाले की मी राजऋषी शशादाचा पुत्र पुरंजय याच्या शरीरामध्ये अंशमात्र अर्थात काही काळाकरिता प्रवेश करून राक्षसांचा नाश करीन. 2.
श्री विष्णू पुराण गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित चतुर्थ अंश अध्याय नंबर 3 श्लोक 6 मध्ये पृष्ठ 242 वर श्री विष्णूजींनी गंधर्व व नाग यांच्यामध्ये झालेल्या युद्धात नागांची बाजू घेऊन म्हटले की मी म्हणजे महाविष्णू अर्थात कालरूपी ब्रह्म मानधाताचा पुत्र पुरुकुत्स याच्या शरीरामध्ये प्रवेश करून सर्व दुष्ट गंधर्वांचा नाश करेन. अन्य प्रमाण काही काळानंतर युधिष्ठिराला भयंकर स्वप्ने पडू लागली. श्रीकृष्णजींना कारण आणि उपाय विचारला तर सांगितले की तुम्ही युद्धामध्ये जी पापे केली आहेत त्या नरसंहाराचा दोष तुला दुःखदायी होत आहे, यासाठी एक यज्ञ कर. श्रीकृष्णजींच्या मुखकमलातून निघालेले हे वचन ऐकून अर्जुनाला अत्यंत दुःख झाले. मनातल्या मनात तो विचार करू लागला की पवित्र गीता सांगते वेळी भगवान श्रीकृष्णजी म्हणत होते की अर्जुना, तुला कोणतेही पाप लागणार नाही, तू युद्ध कर. पवित्र गीता अध्याय 2 श्लोक 37-38. जरी युद्धामध्ये मरण आले तरी स्वर्गसुख भोगशील किंवा युद्धामध्ये जिंकून पृथ्वीवर राज्य केल्याचा आनंद घेशील. अर्जुनाने विचार केला की ज्येष्ठ बंधू युधिष्ठिराचे दुःख निवारण करण्यासाठी श्रीकृष्णजींनी जो पर्याय सांगितला आहे त्यात करोडो रुपये खर्च होतील. जर मी श्रीकृष्णजींशी वादविवाद करून विचारले की आपण पवित्र गीताचे ज्ञान देताना तर सांगत होता की तुला कोणतेच पाप लागणार नाही, आता त्याच्या विरुद्ध कसे सांगत आहात? यामुळे माझा मोठा भाऊ असा न विचार करो की करोडो रुपयांचा खर्च पाहून अर्जुन चिडलाय व माझ्या कष्ट निवारणाने आनंदी नाही. यामुळे काही न बोलणे उचित समजून त्याने आनंदाने स्वीकृती दिली की जसे आपण म्हणाल तसेच होईल. श्रीकृष्णजींनी त्या यज्ञाची तिथी ठरवली. तो यज्ञ देखील कबीर परमेश्वर यांच्याकडून श्री सुदर्शन सुपतच्या रूपात भोजन केल्याने सफल झाला. काही काळानंतर ऋषी दुर्वासाजींच्या शापामुळे सर्व यादव कुळाचा विनाश झाला. श्रीकृष्ण भगवान यांच्या पायाच्या तळव्यावर एका शिकाऱ्याने, जो त्रेतायुगामध्ये सुग्रीवाचा बंधू बाली याचा आत्मा होता, विषारी बाण मारला. तेव्हा 5 पांडव घटनास्थळी आल्यावर श्रीकृष्णजी म्हणाले की तुम्ही माझे शिष्य आहात, मी तुमचा धार्मिक गुरु देखील आहे, यासाठी माझी अंतिम आज्ञा ऐका. एक तर ही आज्ञा आहे की अर्जुन, द्वारिका नगरीत कोणीही पुरुष राहिलेला नाही, त्यामुळे तेथील सर्व स्त्रियांना इंद्रप्रस्थला म्हणजे दिल्लीला घेऊन जा. व दुसरे असे की तुम्ही सर्व पांडवांनी राज्याचा त्याग करून हिमालयामध्ये साधना करून शरीराचा त्याग करा, कारण महाभारताच्या युद्धावेळी तुम्ही ज्या हत्या केल्या त्याचे अत्यंत भयंकर असे पाप तुमच्या शिरावर आहे. त्यावेळी अर्जुन स्वतःला रोखू शकला नाही. तो म्हणाला, प्रभू, आता तुम्ही अशा स्थितीमध्ये आहात की मी अशा गोष्टी बोलायला नको. पण प्रभू, जर आज माझ्या शंकेचे समाधान झाले नाही तर मी सुखाने मरूही शकणार नाही. आयुष्यभर मला रडतच राहावे लागेल. यावर श्रीकृष्णजी म्हणाले की हे अर्जुना, तुला जे काय विचारायचे असेल ते विचार, आता माझे अंतिम क्षण आहेत. अश्रुपूर्ण नयनांनी अर्जुन म्हणाला की प्रभू, वाईट मानू नका. जेव्हा आपण पवित्र गीताचे ज्ञान सांगितले त्यावेळी मी युद्धाला नकार देत होतो. त्यावेळी तुम्ही म्हणाले की हे अर्जुना, तुझ्या दोन्ही हातांमध्ये लाडू आहेत. जर युद्धामध्ये मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल आणि जर विजयी झालास तर पृथ्वीवर राज्य भोगशील व तुला कोणतेही पाप लागणार नाही. आम्ही तर तुमच्याच देखरेखीखाली व आज्ञेनुसार युद्ध केले. प्रमाण पवित्र गीता अध्याय 2 श्लोक 37-38. हे भगवान, आता तर आमच्या एकाही हातात लाडू राहिला नाही. एक तर वीरगती मिळून स्वर्गप्राप्ती झाली नाही आणि आता युद्ध जिंकूनही आपण राज्याचा त्याग करण्याचा आदेश देत आहात. त्यामुळे पृथ्वीवर राज्य करण्याचा आनंदही आम्ही भोगू शकलो नाही. असा कपटी व्यवहार करण्यामध्ये आपला काय स्वार्थ होता? अर्जुनाचे हे बोल ऐकून युधिष्ठिर म्हणाला, अर्जुन, भगवान अंतिम श्वास मोजत आहेत आणि अशा स्थितीत तुझा हा शिष्टाचार रहित व्यवहार शोभा देत नाही. यावर श्रीकृष्णजी म्हणाले की अर्जुना, आज मी शेवटच्या घटकेत आहे. तू मला अत्यंत प्रिय आहेस. तरीही आज वास्तविकता सांगतो की अशी कोणती तरी खलनायक म्हणजे दुष्ट शक्ती आहे जी आपणास यंत्रासारखी नाचवते. मी गीता सांगताना काय बोललो होतो मला ते काहीच माहीत नाही, परंतु आता मी जे काही सांगत आहे ते तुझ्या हिताचे आहे. हे वचन अश्रुयुक्त नयनांनी सांगून श्रीकृष्णजींनी प्राणाचा त्याग केला. यावरून असे सिद्ध होते की पवित्र गीताचे ज्ञान श्रीकृष्णजींनी सांगितलेले नाही,
तर ते 21 ब्रह्मांडांचे स्वामी म्हणजेच ब्रह्म ज्योतिनिरंजन काल याने सांगितले होते. कालब्रह्म कोण आहे हे समजून घेण्यासाठी याच पुस्तकामधील सृष्टीरचना या विषयात ऐका. श्रीकृष्ण सहित सर्व यादवांचा अंतिम संस्कार करून अर्जुनास सोडून चारही भाऊ इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली येथे गेले. पाठीमागून अर्जुन द्वारिकेच्या सर्व स्त्रियांना घेऊन येत होता. रस्त्यात जंगली लोकांनी सर्व गोपिकांना लुटले व काहींना पळवून नेले. तसेच अर्जुनाला पकडून मारले. अर्जुनाच्या हातात तेच गांडीव धनुष्य होते ज्याने महाभारत युद्धात अगणित हत्या केल्या, पण तेही चाललं नाही. तेव्हा अर्जुन म्हणाला की हा श्रीकृष्ण खरोखरच खोटारडा व कपटी होता. जेव्हा युद्धात पाप करावयाचे होते तेव्हा मला शक्ती दिली, एक बाण सोडला की शेकडो योद्धे मारले जात होते व आज ती शक्ती काढून घेतली. आज उभ्या उभ्या मार खात आहे. या विषयावर पूर्ण ब्रह्म कबीर साहेब कबीर देव म्हणतात की श्रीकृष्ण खोटारडे व कपटी नव्हते. हा सर्व अत्याचार काल ज्योतिनिरंजन करत आहे. जोपर्यंत हा आत्मा पूर्ण संताच्या म्हणजे तत्वदर्शी संताच्या माध्यमातून कबीर परमेश्वर म्हणजे सत्पुरुष यांच्या शरणात येणार नाही, तोपर्यंत हा काल असेच कष्ट देत राहणार. संपूर्ण माहिती तत्वज्ञानाने होईल. यासाठी कालब्रह्म कोण आहे हे समजून घेण्यासाठी याच पुस्तकामधील सृष्टीरचना या विषयात ऐका. विशेष विचार. या प्रमाणांवरून असे सिद्ध होते की श्रीमद भगवद्गीताचे ज्ञान श्रीकृष्ण यांनी सांगितलेले नाही. ते तर श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये प्रेतवत म्हणजे भूतासारखा प्रवेश करून ब्रह्म अर्थात ज्योतिनिरंजन याने सांगितले होते.